इतकं तुच्छ तर यार तो दिल मिल रही है म्हणे. ऐका ना ये हंस रही है या रो रही है, गफलत है. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा आपला व्लॉग थोडासा ऑफबीट जाणार आहे. माहिती नाही मी किती शूट करू शकेल, कुठं शूट करू शकेल आणि कसं शूट करू शकेल, आय डोंट नो. तर सकाळ थोडीशी लवकर झाली आहे कारण आवरून पटकन निघायचंय आणि सकाळी सकाळी काहीतरी मोठा जोक झाला आणि त्याच्यावरती सगळे हसतोय. चला पटापट आता आवरून घेऊया. इथं विहांश आहे जो मोबाईलच्या मागे मागे करतोय आणि इथे आम्ही करतोय टाइमपास, बस और कुछ नाही. आवरायचे पटकन. माझी आंघोळ झालीये, मी पारशी दिसतीये तर झाली आंघोळ. आणि इथे फक्त विहांशची आंघोळ नाही झाली, बाकी सगळ्यांची या टाइमपर्यंत आंघोळ झालीये, ज्या टाइमपर्यंत रोज आम्ही उठत सुद्धा नाही. आणि इथे चालू आहेत माझे प्रयत्न हॅलो वेलकम म्हणण्याचे, पण इथे आवाज गेला होता आणि थोड्याच वेळानंतर मी हाय वेलकम टू माय चॅनल एवढं बोलले आणि तितक्यात कोणतरी आलं आणि मी सांगते हेडफोन्सचं. तर माझे इयरबड जे आहे ते अचानक नाही, ॲक्च्युली खूप वेळा खाली पडले त्याच्यावर पूर्ण सॉकेट सहित आणि ते खराब झाले, पण इतके दिवस चालत होते. येताना अचानक ते बंद पडले आणि त्यानंतर मग जवळ बाजारमध्ये मला हे नवीन घ्यावे लागले आणि 800-900 रुपयांचा फटका एकदम बसलेला आहे. चलो स्टे ट्यून. आता डिरेक्ट आपण वांगीमध्ये गेल्यानंतरच भेटूया. रस्त्याने आम्ही बराच रील्स ऍक्च्युली शूट केल्या. तर बघूया आता त्यातून किती निघतात आणि व्यवस्थित दिसतात, तेवढ्याच पोस्ट होतील. स्टे ट्यून. 2 hours later. आणि आता आम्ही पोहोचलो वांगीमध्ये. 1-2 तासाचा रस्ता आणि त्यानंतर वांगीत पोहोचलो. आता इथे बघा परभणी आणि वांगी खूप जास्त अंतर नाहीये, एकत्र असल्यासारखं इतकं जवळ आहे. आणि परभणीमध्ये खूप जण आहेत, खूप फ्रेंड्स आहेत आणि त्यानंतर नातेवाईक सुद्धा. आता एक होतं बघा की फ्रेंड्सना जर कळलं की मी येऊन गेलीये तर काय होणार आहे, शिव्या पडणार आहेत भयानक. आता नातेवाईकांना एक असतं ना की तेवढा बॉन्ड पण नसतो आणि होतं की हा ठीक आहे तुम्ही येऊन गेला आत घरी नाही आलात एवढंच. पण मैत्रिणींना जर कळलं की मी आले होते आणि घरी नाही आले तर भयानक लेवलचा एक क्लास घेतला जातो. पण ठीक आहे. पण यातल्या यात एक छानशी गोष्ट आहे की एका स्कूल फ्रेंडला भेटायचंय आणि अगदी 13 वर्षांनंतर भेटतोय. ऍक्च्युली शाळेनंतर पहिल्यांदा भेटतोय असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे तिला भेटायचंय, ती एक्साइटमेंट लेवल खूप जास्त आहे. आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघू. आता ह्या व्लॉगमध्ये ते कव्हर नाही होणार आहे कारण हा जो जावळांचा व्लॉग आहे तो मी असं ठरवलं की खूप जास्त काटछाट नाही करायची आहे, छान चालू द्यायचंय कारण मग हा एक मेमरी म्हणून सुद्धा राहील माझ्याकडे. तर हे मेन मंदिर आहे, इथे पूजा झाली की त्यानंतर जावळं काढायची. या ठिकाणी बघा ह्या झाडाखाली जावळं काढली जातात. आता ही जावळं काढली की त्यानंतर पलीकडे एक छोटंसं मंदिर आहे, तिथे पण पूजा करायची आणि त्यानंतर जेवण करायचं. जेवण झालं की घरी निघणार असा प्लॅन होता. तर आई पप्पा जातील समोर, पण आम्ही दोघं जाऊ परभणीमध्ये, तिथून माझ्या फ्रेंडला भेटणार, त्यांनी पण त्यांच्या फ्रेंड्सला भेटतील किंवा मग करतील काहीतरी टाइमपास. तर अगदी 1-2 तास थांबेल मी तिथे आणि त्यानंतर वापस गावाकडं. तर चला हा व्लॉग काइंड ऑफ इंटरेस्टिंग होईल कदाचित, किंवा मग ज्यांना आवडेल त्यांनी लाईक करा, ज्यांना नाही आवडलं त्यांनी डिसलाईक करू शकता. स्टे ट्यून.
ऐका ना लोकांना हे लोक बकरा आणत नसतात ते कापतात आपल्याला नाही मग आपण मागे विशू टाकते ते भाऊजीचे काम. अरे अरे इतकं तुच्छ तर जोरात ऐकले ना ऐकले ना मला सगळे 2 दिन मिल रहे है म्हणे. पुढचा चुपके चुपके नाही पूजा कर उद्या कर पडशील 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 हळू ये हळू. हा समोरचं गाणं समोर जोरात हळू ये रे गाणं अर्ध होतं मग यावेळेस आपला हा व्लॉग या ठिकाणी मी थांबवते आणि या समोरच्या दिवसभरातलं जे काही असेल ते आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये येईल, कारण हा व्लॉग खूप मोठा होईल, तुम्हालाच कंटाळा येणार परत पाहायला. त्यामुळे हा व्लॉग इथे थांबवते. तुम्हाला जर थोडाही आवडला असेल तर प्लीज एक लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी बेल आयकॉन आहेत ते ऑल वरती सेट करा, म्हणजे तुम्हाला माझा नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा केव्हा येईल त्याची नोटिफिकेशन येईल. तर चला स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग आणि खूप 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 प्रेम द्या व्हिडिओला. थँक्यू सो मच. बाय बाय.